काही दिवसांपूर्वी आदित्यच्या स्नॅक रिलेटेड फिंगर फूड रिलेटेड मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो एक स्टीम केलेली ब्रोकोली खात होता आणि त्यानंतर एका ताईंची मला अशी कमेंट आली. तर मला वाटलं की यावरती एक डिटेल व्हिडिओ झाला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळाला फिंगर फूड देत असताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या अशा फिंगर फूड्स आहेत ते सेफ आहेत आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या बाळाला चोकिंग करू शकतात. बाळाला जेव्हा फिंगर फूड किंवा कोणतेही पदार्थ खायला देत असतात तर त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाळाची सिटिंग पोझिशन. कोणताही पदार्थ बाळ खाताना बाळाने ते बसून खाणं हे गरजेचं आहे. सपोर्टनी बसू द्या किंवा विदाउट सपोर्टनी बसू द्या, काही हरकत नाही. जर तुम्ही बाळाला झोपून किंवा थोडंसं रिक्लाइन पोझिशनमध्ये भरवत असाल तर चोकिंग रिस्क खूप जास्त वाढणार आहे. बाळ प्रॉपर बसला आहे की नाही हे कसं चेक करायचं आहे. बाळाची हनुवटी आणि बाळाची छाती यामध्ये जर 2 ते 3 बोटांचं अंतर असेल तर बाळाची पोझिशन ही सेफ आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाळाला देत असणाऱ्या पदार्थाची साईज आणि शेप. जर तुम्ही बाळाला राऊंड शेप मधले छोटे असे जे पदार्थ आहेत किंवा ज्याचा छोटा बाईट घेणं शक्य नाही असे पदार्थ बाळाला देत असाल तर ते बाळ पटकन गिळणार आहे आणि त्यामुळे बाळाला चोकिंग होणार आहे. फॉर एक्झाम्पल द्राक्ष हे बाळाला बाईट करता येणार नाहीत, राऊंड शेप मध्ये आहे, बाळ हा पटकन गिळू शकतो, बाळाच्या अन्ननलिकेमध्ये ते अडकू शकतं आणि बाळाला चोकिंग होऊ शकते. द्राक्ष तुम्ही जरूर द्या, परंतु ते कट केलेले असतील तर ते बाळाला कधीही चोकिंग करणार नाहीत. जे पदार्थ तुम्ही देत आहात तर ते राऊंड शेप मध्ये किंवा ओव्हल शेप मध्ये असायला नको आणि ते प्रॉपर साईज मध्ये सुद्धा असायला हवे. आता बाळाला जेव्हा तुम्ही फिंगर फूड देता तर अर्थातच ते बाळाने हातामध्ये धरून खाणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला स्टिक सारखं ते कट करायचं आहे. आता या दरम्यान तुम्हाला साईज कशी ठेवायची आहे, जर जी काही कॅरेट स्टिक असू द्या, स्वीट पोटॅटोची स्टिक असू द्या, जर ती तुमच्या या बोटाच्या साईज एवढी असेल किंवा 2 बोटं एकत्र केल्यानंतर जी साईज होते या साईजची असेल तर तेही पदार्थ बाळाला कधीही चोकिंग करणार नाहीत. शिवाय जे पदार्थ तुम्ही बाळाला देत आहात तर त्याची एक मॅश टेस्ट सुद्धा तुम्हाला करायची आहे. तुमच्या 2 फिंगरमध्ये घेऊन जर तुम्ही ते पदार्थ कुस्करू शकत असाल, मॅश करू शकत असाल तर असे पदार्थ बाळाला चोकिंग करणार नाहीत. त्यामुळे कोणताही पदार्थ तुम्ही बाळाला देत असाल तर ते ऑलमोस्ट 90% पर्यंत कुक झालेला असायला हवा. जो ब्रोकोली सुद्धा तसा झालेला होता जो मी आदित्यला दिला होता. याच पद्धतीने तुम्ही रताळं किंवा कॅरेट असेल किंवा बटाटा बाळाला देऊ शकता. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाला कधीही तुम्हाला डिस्ट्रॅक्टेड फीडिंग करायचं नाही. बाळ जांभळी देण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी, काहीतरी आवाज काढण्यासाठी किंवा हसण्यासाठी तोंड उघडतो आहे आणि त्यावेळी तुम्ही जर तोंडामध्ये ते पदार्थ घालत असाल तर ते पदार्थ सुद्धा बाळाला चोकिंग करतात, मग ते कोणत्याही साईजचे असू द्या किंवा कोणत्याही शेपचे असू द्या. या 5 गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही बाळाला फिंगर फूड किंवा स्नॅक देत असाल तर बाळ लवकर चावून खायला शिकणार आहे, हाताने खायला शिकणार आहे आणि बाळाची खाण्याची गोडी सुद्धा लागणार आहे. 9 महिन्याच्या अगोदर बाळाने हे जे फिंगर फूड आहे हे खाणं खूप गरजेचं असतं. फक्त बाळाने चावून खाण्यासाठीच नाही तर बाळ लवकर बोलण्यासाठी सुद्धा. एखादा पदार्थ खात असताना बाळ जर घशात अडकल्यासारखं करत असेल किंवा उलटी काढत असेल तर त्यावेळी नक्की बाळाला चोकिंग झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं किंवा जर झालं असेल तर ते कसं वेळेमध्ये सावरायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया.